रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी हर्षवर्धन पोपट गायकवाड. शेतकरी मित्रांनो, आपल्या रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही जो हा शेतकरी मित्रांनो बाग बघताय, हा दुसऱ्या बहाराचं पीक आहे. तर आपण या बहाराचं आणि या पिकाचं नियोजन कसं केलंय, रामा ॲग्रोटेककडून काय नियोजन केलंय सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत, आतापर्यंत हा बागेचं सक्सेसफुल हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि ते आपण शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तुमची ओळख करून द्या आपल्या शेतकरी मित्रांना. नमस्कार, माझं नाव सागर आलदार, गाव कडलास, तालुका सांगोला. ही जी तुम्ही बाग बघतायत ही एक 12-8 वरती लावलेली आहे आणि 550 रोपं आहेत. तर सर मला सांगा की ह्या बागेचं आपण नियोजन कसं केलं, म्हणजे पाणी कधी फोडलं, इतरल कधी मारलं आणि आज किती महिने झालेत प्लॉटला? पहिल्यांदा आपण एप्रिल डिसेंबरमध्ये मारलं आहे. डिसेंबर नंतर जानेवारीपर्यंत आपण काही बायो ॲग्रोटेक, रामा ॲग्रोटेकची औषधं नव्हती घेतली. पण तुमची इथं शेजारी आपल्या बागेत आल्यानंतर, भेट झाल्यानंतर रामा ॲग्रोटेकचे रूट मॅजिक, बायो समृद्धी वगैरे हे घेतल्यानंतर हे आपण बघतायच हे चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेलं आहे. बरं, डाळिंब स्पेशलचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? डाळिंब स्पेशलचा एकदम रिझल्ट 100% आहे. बरं, रूट मॅजिकचा पण पांढऱ्या मुळीसाठी चांगला उपयोग आहे. बरं, गेल्या वर्षीचा बहार आणि या वर्षीचा बहार यात तुम्हाला फरक काय जाणवतो? म्हणजे हा प्लॉट म्हणजे निमॅटोडने आबदलेला प्लॉट आहे, पाण्याने आबदलेला प्लॉट आहे, तरी पण रामा ॲग्रोटेकने हे खरंच सिद्ध करून दाखवलेलं आहे की रामा ॲग्रोटेकवरती हा प्लॉट सक्सेसफुल होऊ शकतो. तर तुम्हाला काय सांगताल त्याबद्दल तुम्ही? नाही, रामा ॲग्रोटेकचे निमॅटोडसाठी वगैरे पांढरी मुळे एकदम निमॅटोडच्या सर्व गाठी अशा बघितल्या आम्ही खाली, तर त्याच्यामुळे पांढरी मुळे एक नंबर चालते आणि सेटिंग वगैरे एक नंबर झालेला आहे. एका झाडाला 100च्या वरती सेटिंग झालेलं आहे. तुम्हाला काय अडचण आली? निमॅटोड म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम झाला? मुळी बंद पडली ती पूर्ण? हां, मुळी पूर्णपणे बंद होती पांढरी. त्यामुळे जे काही खाद्य आपण देत होतो खाली ते वरती झाडाकडे जात नव्हतं, त्यामुळं कळी काहीच निघत नव्हती. पण हे रामा ॲग्रोटेकचे जे काही प्रॉडक्ट होते, रूट मॅजिक असेल पांढऱ्या मुळीसाठी, डाळिंब स्पेशल असेल, बायो समृद्धी असेल किंवा रामा वॅक्सेस असेल, निमकरंज आहेच, पुन्हा रामा पी आहे, रामा के असतील, ते बरेच उत्पादन आपण वापरलेले आहेत, इथून पुढे वापरत राहणारच आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस मी या बागेत आलो होतो त्यावेळेस ह्या बागेमध्ये एवढा निमॅटोड होता की त्यासाठी आपण शेतकऱ्यांना सल्ला दिला की आपल्याकडे रामा ॲग्रोटेकचे निमकरंज इनबिल्ड हे आहे, ते प्रोडक्ट त्यांनी वापरले आणि निमॅटोडचा नायनाट झालेला आहे. तर साहेब, निमकरंज इनबिल्डचा तुमच्या बागेला निमॅटोडसाठी किती दिवसात म्हणजे रिझल्ट भेटला? रिझल्ट आपल्याला एक 4 ते 5 दिवसामध्ये रिझल्ट दिसून यायला चालू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ते आपण 1-2 वेळा सोडलेलं आहे आणि स्प्रे पण घेतलेला आहे त्याचा निमकरंज इनबिल्डचा. मग काय झाडांना काय फरक जाणवला त्याचा? म्हणजे झाडाशी पुन्हा टवटवीत मुळी चालू झाली? झाडामध्ये जो पिवळसरपणा दिसत होता ते पिवळसरपणा जाऊन एक काळोखी झाडाला आलेले. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता या स्टेजला बाग आहे, तरी पूर्ण लोड आहे बाग. या बागेला दुसऱ्याच बहाराचं पीक आहे, पण आता हे सेटिंग थ्रिनिंग करावं लागणार आहे, एवढं सेटिंग झालेलं आहे. सेटिंगची पण क्वालिटी एक नंबर झालेली आहे. सेटिंग वगैरे कसं आहे? सेटिंग छान आहे, सेटिंग वगैरे, साईज वगैरे, मादीकडे वगैरे साईज वगैरे छान आहे. तर सर मला सांगा आता की आता एवढं वरती टेम्परेचर आहे, तर तुमच्या बागेला आता कसा म्हणजे नियोजन तुम्ही काय केलंय ते सांगा. रामा ॲग्रोटेकचा सल्ला घेऊन आपण पाणी व्यवस्थापन वगैरे केलेलं आहे आणि आता क्रॉप कव्हर पण मारून घेणार आहे. रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट यूज केल्यामुळं आपल्याला झाडाची ताकद वगैरे चांगली असल्यामुळं, ह्युमिनिटी पॉवर जास्त असल्यामुळं आपल्याला काही अडचण येत नाही उन्हामुळं. तरी पण आपण क्रॉप कव्हर वगैरे झाकून घेणार आहे उन्हामुळं डाग वगैरे पडू नये म्हणून. तर शेतकरी मित्रांनो, आपण या बागेला आता इथून पुढं कंटिन्यू शेड्यूल चालू ठेवणार आहे रामा ॲग्रोटेकचं. साईजसाठी म्हणा, ग्लेझिंगसाठी म्हणा, चमक येण्यासाठी म्हणा, हार्वेस्टिंगपर्यंत हा प्लॉट रामा ॲग्रोटेककडेच राहील, हा शेतकऱ्यांची खात्री आहे. ओके. मित्रांनो, तुमच्या बागेत निमॅटोड असेल, साईज होत नसेल, सेटिंग होत नसेल, तरी तुम्ही अवश्य रामा ॲग्रोटेकला भेट द्या. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, मी माझी अजून एकदा ओळख करून देतो. मी हर्षवर्धन पोपट गायकवाड, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी, गाव कडलास. शेतकरी
मित्रांनो, कडलास गावामध्ये रामा ॲग्रोटेकचे अधिकृत शॉप आहे. तर रामा ॲग्रोटेकचे राजपुष्प एंटरप्राइजेस हे अधिकृत शॉप कडलास गावामध्ये आहे. तर तिथून तुम्हाला पूर्ण रामा ॲग्रोटेकचे टोटल जे प्रोडक्ट आहेत ते अवेलेबल होतील, भेटतील. तुमच्या शेतामध्ये ऊस असो, डाळिंब असो, तरकारी असो, कोणतंही पीक असो, तर अवश्य एकदा खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आपल्या पिकात आमोगलागर असा बदल करा. सर, तुम्ही रामा ॲग्रोटेकचे उत्पादनं वापरले आणि तुमच्या डाळिंब बागेमधील चांगला बदल घडून आणला आणि इथून पुढं पण या बागेवरती रामा ॲग्रोटेकची दर्जेदार उत्पन्न वापरून आपण साईजवरती काम करू. आणि तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना वेळ दिल्याबद्दल रामा ॲग्रोटेककडून तुमचे आभार. रामकृष्ण हरी. तुम्ही पण वेळोवेळी आम्हाला नेमॅटोड किंवा इतर ज्या काही समस्या असतील त्याचं निराकरण केलं आणि आमची बाग आज सेटिंग अवस्थेमध्ये व्यवस्थित पोचलेली आहे. तर इथून पुढं पण साईजसाठी वगैरे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत राहावं अशी विनंती आणि धन्यवाद.